या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। नितेश राणे, अतुल भातखळकर लाड यांच्या विरोधात आंदोलन। सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे आमदार नितेश राणे, अतुल भातखळकर, आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात निदर्शनं केली। त्यांच्या प्रतिमा तोडून निषेध केला। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अचानक अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला। याच दरम्यान भाजपाचे नेते आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक हल्ले सुरू होते। भाजपा नेत्यांच्या टीकेचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले। पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये भाजपाच्या 3 नेत्यांच्या प्रतिमा असलेलं पोस्टर होतं। आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा देत निदर्शनं केली। यावेळी पुरुषोत्तम बर्डे, रवी मोहिते, राजन जाधव, ज्ञानेश्वर सपाटे, चंद्रकांत पवार, श्याम कांगर्डे, अमोल भोसले, संजय जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सगळ्याला मराठा समाजाला माहित होतं की याचा पाठीमागचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस जे आहे। आज जरांगे पाटलांनी उद्योगांनी सांगितलेलं आहे, आज 15-16 दिवस झाले उपोषणाला बसले, सरकारचा कोणी माणूस तिथं आलेला नाही आणि जे गेल्या 8 दिवस 15 दिवस त्यांच्यावर भुंका लागलेले आहेत ही पुत्री सगळी देवेंद्र फडणवीसनी पाळलेली आहेत। आज जरांगे पाटील ते सांगतील ते धोरण, जरांगे पाटील सांगतील हे धोरण, ही भूमिका घेऊन मराठा समाज निघालेला आहे। हे फडणवीसांवरती जे आरोप जरांगे यांनी केलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना मान्य असतात, देवेंद्र फडणवीस त्याच्या मागचे आहेत का असं वाटतं? ह्या सर्वांच्या मागचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे। तो कुणालाही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहे। आपण पहिल्यापासून बघतो 2016 पासून 18 पासून 20 तारीख प्रत्येक वेळेचा जर मला सांगा फडणवीसनं दिलेलं आरक्षण जर युती सरकार आल्यानंतर रद्द का होते तर या मागे सुद्धा फडणवीसच आहे। आणि आज काय झालं, फडणवीसने सुद्धा असं केलं की जे आमच्या काल आम्ही शांततेत आंदोलन करत असताना 70 ठिकाणी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केलेत। शांततेत आंदोलन करायचं गुन्हे दाखल करण्याचं कारण काय? आणि आता ही जी फडणवीसची जी पुत्री आहेत जी जरांगे पाटलाची बदनामी करत, जे खतगावकर असतील, खतनाळकर असतील, पुन्हा किंवा राणे असतील किंवा प्रसाद लाड असतील, तो कोण महाराज म्हणतो बारसकर आणि ते संगीता वानखेडे हे असले नालायक लोक फडणवीस साहेबांचा फडणवीसच्या माध्यमातून ही मराठा समाजाची आणि जरांगे पाटलाची बदनामी करते। त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहे। आज त्यांना जोडं मारो आंदोलन सोलापुरात केलेलं आहे। शांतपणे संयमानं आंदोलन सुरू होतं मराठा समाजाचं, मात्र आता कुठेतरी ते आंदोलन दिसत आहे। कधी ना जरांगे पाटील इतक्या आक्रमक स्वरूपात दिसत आहे, काय नेमकं कारण आहे? वाशीच्या APMC मार्केटमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असताना कोट्यावधी मराठा समाजाला त्यांनी सगळे सोयरे याचं त्या ठिकाणी कायद्यात रूपांतरित करू असा शब्द दिला होता। परंतु कायद्यात रूपांतर न करता फडणवीसांनी डोकं चालवून या मुख्यमंत्र्याला आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन ही पूर्ण फसवणूक केलेली आहे। याच्या अगोदर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। गायकवाड आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला पॉझिटिव्ह सर्वे झालेला असताना गायकवाड आयोगाचा अहवाल पटलावर न घेता 50% वरचं आरक्षण दिलं, ते टिकलं नाही। याच फडणवीसाच्या कुत्र्यानं सदावर्तेनं कोर्टात जाऊन त्याला मराठा समाजाच्या या आरक्षणाला चॅलेंज दिलं आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित दिलं। मराठा समाज जरांगे पाटलाच्या माध्यमातून शांततेत आंदोलन करत असताना प्रसाद नावचा जो आमदार आहे प्रसाद लाड हा मराठा समाजावर उपकार झाल्याची भाषा करतोय। मला त्याला या ठिकाणी सांगतो, तुला या ठिकाणी आव्हान करतो की आज दिलेलं हे 10% आरक्षण तू पुराव्यानिशी जाहीर करून दाखव, ही टिकणार आहे। तू फक्त इलेक्शन पुरतं हे सरकारमधली भांडगुळं इलेक्शन पुरतं मराठा समाजाला 10% दिलेलं आरक्षण ही पूर्णतः फसवेगिरी आहे। उद्याचं इलेक्शन झाल्यानंतर यांचंच कोणतरी कोर्टात जाणार आणि हे आरक्षण उठवणार। त्यामुळे मी पूर्ण सरकारचा या ठिकाणी जरांगे पाटलांच्या बाबतीत जे काही भुकायला लागलेले आहेत याचा जाहीर निषेध मराठा समाज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरात करत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।